नमस्कार. मी ॲडव्होकेट सतनाम सिंग रसगोत्रा, ठाणे सहकार वकील संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्व माझे वकील बंधू व सहकार शिक्षण प्रशिक्षणाच्या सत्रात उपस्थित आपणा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांच्या सहकार्याने ठाणे सहकार वकील संघटना हे सत्र आयोजित करत असते. त्यांचे हेतू की सर्व सहकारी संस्थांच्या सभासद व पदाधिकारी यांना सहकार शिक्षण प्रशिक्षण प्राप्त झाल्यास संस्था तंटामुक्त होईल, तसेच सभासदांच्या मनातील शंका तज्ञांमार्फत त्यांचं समाधान होईल. आजचे पहिले सत्र म्हणजे श्री गणेशाय नमः. आजच्या सदर सत्राला माननीय सदानंद कुलकर्णी साहेब, जे सहकार क्षेत्रातील नामवंत व ज्येष्ठ वकील आहेत, मार्गदर्शन करतील. त्यांचा आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विषय आहे 97वी घटना दुरुस्ती. कृपया माननीय कुलकर्णी साहेबांना विनंती की कृपया सत्र सुरू करावे. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सदानंद कुलकर्णी. माझी इंट्रोडक्शन आता मॅडमनी दिलेली आहे थोड्या वेळापूर्वी, आणि मी गेले जवळजवळ 36 वर्ष या सहकार क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे. आणि ही ठाणे कोऑपरेटिव्ह ॲडव्होकेट्स असोसिएशन तर्फे हा कार्यक्रम जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि जो कंपल्सरी आहे सर्व सोसायट्यांना, हाऊसिंग सोसायट्यांना, तर तो कार्यक्रम या संघटनेमार्फत आपल्यासमोर प्रस्तुत केला जात आहे. आणि हा कार्यक्रम आपणासमोर आणण्यासाठी ॲडव्होकेट श्री सतनाम सिंग जे अध्यक्ष आहेत या संघटनेचे, तसेच माझे मित्र चित्रे हे दोन्ही सिनियर ॲडव्होकेट आहेत, आणि त्यांनी या कार्यक्रमाला आपणासमोर आणण्यासाठी, पर्टिक्युलरली ऑनलाईन कार्यक्रम करण्यासाठी या दोन्ही वकिलांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांची अनेक दिवसाची मेहनत ही आज मला वाटते फळाला आलेली आहे किंवा सक्सेसफुल झालेली आहे, की जेणेकरून तुमच्यासमोर हा कार्यक्रम ऑनलाईनवर हा त्यांनी प्रस्तुत करायचा एक मोठा प्रयोग केलेला आहे, आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. दुसरं म्हणजे, जसं ह्या असोसिएशनला ही पहिलीच वेळ आहे आणि त्यांचा पहिलाच अनुभव आहे ऑनलाईनवर लोकांसमोर जाणं, तसंच वैयक्तिकरित्या स्पीकर म्हणून मला देखील हा पहिलाच अनुभव आहे आपणासमोर ऑनलाईनवर आपणाला ॲड्रेस करायची. हा माझा देखील एक वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे मी देखील याच्यामध्ये बराचसा उत्सुक आहे, की पहिला अनुभव असताना मनामध्ये बऱ्याच संमिश्र विचार आहेत, पण ते पॉझिटिव्ह आहेत सगळे. आणि आज ना उद्या आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत आत्मसात करायलाच पाहिजेत. म्हणजे आमच्यासारख्या पिढीने जी आजपर्यंत कधी ऑनलाईनवर कधी त्यांना वेळ नाही असेल आली, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती संधी प्राप्त झालेली आहे. हा कार्यक्रम जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे, हा साधारण आपणासमोर 8 ते 10 दिवस चालणार आहे. आणि वेगळे वेगळे वक्ते, मान्यवर वकील मंडळी आपणासमोर त्यांचे मतं मांडणार आहेत, ते व्यक्त होणार आहेत. जसा मी आज पहिल्यांदा आपणासमोर व्यक्त होत आहे, तशी इतर देखील माझे सहकारी मित्र स्पीकर्स चांगले आहेत इथे, आणि ते त्यांच्या विषयामध्ये सगळे ज्ञानी आहेत आणि कॉम्पिटंट लोक आहेत. तर अशी सगळी लोक आपणासमोर त्यांचा जसा त्यांचा पाळी येईल, बारी येईल, त्याप्रमाणे ते तुम्हाला ॲड्रेस करतील. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सहकार्याने सहकार आयुक्त पुणे यांच्या दिनांक 13 मे 2020च्या परिपत्रकानुसार सहकार प्रशिक्षण कार्यक्रम हा आजपासून आपणासमोर सादर केला जात आहे. या कार्यक्रमात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर इत्यादी मान्यवरांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे. आणि त्यांच्या संमतीने, मान्यतेने हा कार्यक्रम आपणासमोर प्रस्तुत करत आहोत. हा जेव्हा आपण प्रशिक्षणाबद्दल आपण जेव्हा म्हणतो की प्रशिक्षण कार्यक्रम, तर ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची स्पेसिफिक तरतूद सहकारी कायद्यामध्ये जो नवीन 154B जी ॲड केलेली आहे चॅप्टर 13 म्हणून, तर त्याच्या 154B6 ह्या कलमाखाली ही तरतूद देखील आहे. तर त्या तरतुदीच्या अनुषंगाने देखील हा कार्यक्रम आपणासमोर सादर केला जात आहे. काही कारणास्तव, त्या चक्रीवादळाच्या कारणास्तव गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम आपण सादर करू शकलो नाही, त्यामुळे तो आजपासून सुरू होत आहे. आणि ही जी मालिका आपणासमोर सादर करत आहोत संघटनेतर्फे, तर या मालिकेचं पहिलं पुष्प गुंफण्याचा मला आज संधी मिळालेली आहे. हा मी माझा सन्मान समजतो, आणि या असोसिएशनने मला जी संधी दिलेली आहे
तर मला खरोखर म्हणजे माझ्या भावना मी कशा व्यक्त करू थोडा हे झालेलं आहे. पण मला यात अतिशय आनंद आहे की मला पहिला मान दिला गेला आणि हे पुष्पगुच्छ आजपासून सुरू झालेले, उद्या दुसरे वक्ते येतील, दुसरं फुल विणलं जाईल, अशा प्रकारे ही मालिका आणि मोठा एक चांगला हार तयार होईल आणि नक्कीच याचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्याला एक चांगला अनुभव याच्यातनं मिळेल. बऱ्याच काही गोष्टी आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या मिळतील. तर असा हा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. तर मला जो आज विषय दिलेला आहे तो 97वी घटना दुरुस्ती आणि जी नवीन ज्या तरतुदी कायद्यामध्ये ऍड केलेल्या आहे 154B, तर हा विषय दिलेला आहे. तर त्याबद्दल मला आज माझे विचार मांडण्यासाठी तो विषय दिलेला आहे. मूळ विषयात जाण्यापूर्वी मला असं वाटतं की आपल्याला 97वी घटना दुरुस्ती म्हणजे काय किंवा हे 154B म्हणजे काय, तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. इतिहास म्हणजे अगदी खूप इतिहासात खोल जाण्याची गरज नाहीये, तरी पण एक गाईडलाईन किंवा एक आउटलाईन मध्ये मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सहकार चळवळ किंवा हे काय प्रकार आहे याबद्दल आधी एक इंट्रोडक्टिव्ह एक ऐतिहासिक त्याची जी बॅकग्राऊंड आहे ती आपणासमोर आधी मी माझे विचार हे करतो आणि त्याला अनुसरूनच मूळ विषयावर येणं जास्त सोयीस्कर ठरेल. आपली ही जी चळवळ आहे म्हणजे ही जी सहकारी गृहनिर्माण संस्था आहे, तर ही एक मोठी व्यापक चळवळ आहे. सहकारी चळवळीचा हा एक भाग आहे. आपण सर्व आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात, पर्टिक्युलरली महाराष्ट्र राज्याची एक सहकार क्षेत्र जे आहे, तर तो एक चळवळीचा भाग आणि आपण त्यातले एक महत्वाचे घटक आहोत. सहकार चळवळ ही फार मोठी व व्यापक आहे. ज्याला फार जुना इतिहास आहे, इन द सेन्स की साधारण 1904 किंवा त्याच्या काही दिवस अगोदर सहकार चळवळ जी सुरू झाली ती इंग्लंड, युरोप या देशांमध्ये सुरू झाली आणि तिथे चळवळ सुरू झाल्यानंतर हळूहळू ती इतर देशांमध्ये देखील पसरायला लागली. 1904चा हा जो काळ आहे तो त्यावेळेला आपल्याकडे ब्रिटिश राजवट होती, इंग्रजांचं राज्य होतं. त्यामुळे साहजिकच इंग्लंडमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम नॅचरली आपल्या भारताच्या काही गोष्टींवर देखील होणार होता. तर त्याचा परिणामाचा एक भाग म्हणून साधारण 1904च्या सुमारास ही सहकार चळवळ ही भारतात आली आणि सहकार चळवळीचे महत्व लक्षात घेता त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा आपल्या देशात जो कायदा केला तो द बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1925 असा पहिल्यांदा कायदा आपल्या देशात सुरुवात झाली. म्हणजे या सहकार कायद्याची सुरुवात तिथून झाली. आज आपण 1960चा कायदा जो आहे त्याच्या अनुषंगाने आज आपण आपली वाटचाल करीत आहोत. पण पहिला जो कायदा आला तो 1925, त्याचं नाव होतं बॉम्बे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. त्यानंतर काही कालाने भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य वेगळं झालं आणि महाराष्ट्रासाठी जसं इतर अनेक राज्यांनी, देशातल्या इतर अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यासाठी सहकारी कायदे केले, तशीच गरज आपल्या महाराष्ट्र राज्याला देखील त्यावेळेला निर्माण झाली आणि त्यावेळेला शासनाने नेमलेल्या समित्या, महत्वाच्या म्हणजे लाड समिती आणि पागे समिती यांनी वेळोवेळी काही सूचना आणि सहकार क्षेत्राबद्दल, सहकारी कायद्यांबद्दल शासनाला बऱ्याच त्यांनी मदत केली, गाईडलाईन्स दिल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे महाराष्ट्रात पहिल्यांदा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम रूल्स 1961 हा कायदा अस्तित्वात आला, जो आज तागायत देखील तो कायदा अस्तित्वात आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे आणि साधारण 1961 पासून या कायद्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू झाली. आता सहकार संस्था म्हणल्यानंतर आपण फक्त आपल्या महाराष्ट्र सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था एवढ्या पुरतच आपल्याला बघून चालणार नाही. इतर महाराष्ट्रात इतर देखील या चळवळी अंतर्गत बऱ्याच सहकारी संस्था आहेत. उदाहरणार्थ सहकारी सूत गिरण्या, सहकारी मत्स्यपालन सहकारी संस्था, कुक्कुटपालन सहकारी संस्था, दुग्ध व्यवसाय, सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था ज्याच्याशी आपण संलग्न आहोत आणि जो आज आपला विषय आहे, साखर कारखाने इत्यादी अनेक प्रकारच्या सहकारी संस्था सहकारी चळवळीचा भाग झाल्या आणि ही चळवळ दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापक होत गेली. तर मित्रांनो, अनेक सहकारी संस्थांमुळे प्रचंड आर्थिक उलाढाल झाली आणि नॅचरली लोकांना रोजगार देखील उपलब्ध झाले.
अशा शेकडो हजारो सहकारी सोसायट्यांना जरी स्थापन झाल्या असल्या तरी त्या सर्व सोसायट्यांसाठी एकच कायदा अस्तित्वात आला आणि तो म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. त्या अंतर्गत प्रोसिजरल पार्ट म्हणून रूल्स जे 61 साली तयार केले. तसंच प्रत्येक संस्थेची उद्दिष्ट आणि ऑब्जेक्ट्स आणि एम्स बघता प्रत्येक प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी वेगळे वेगळे महाराष्ट्र शासनाने वेगळे वेगळे उपविधी देखील तयार केले, ज्याला आपण बायलॉज म्हणतो. जसा आपला हाऊसिंग सोसायटीचा बायलॉज आहे जो आपण परिचित आहोत, आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे, आपण त्याच्यावर बरंचसं काम देखील करतो. तसेच इतर ज्या सहकारी संस्था आहेत, सूतगिरण्या झाल्या, मत्स्यपालन झाले, दुग्ध व्यवसाय झाले, सहकारी बँका झाल्या, पतपेढ्या झाल्या, अशा विविध ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या प्रत्येकाचे वेगवेगळे बायलॉज हे त्यांच्या एम्स आणि ऑब्जेक्ट्स किंवा बिझनेस ऑफ सोसायटी ज्याला आपण म्हणतो त्याला अनुसरून असे वेगळे वेगळे बायलॉज देखील तयार केले गेले आणि त्या बायलॉजला अनुसरून इंटरनल मॅनेजमेंट आपल्याला म्हणता येईल किंवा इंटरनल कॉन्स्टिट्यूशन ऑफ दॅट सोसायटी असं म्हणता येईल. त्या बायलॉप्रमाणे मग या सगळ्या सहकारी संस्था चालू राहिल्या. या वेगवेगळ्या सहकारी संस्थांचा प्रचंड विस्तार होत गेला व दैनंदिन कामकाजात जसजशा अडचणी, त्रुटी आणि काही कमी जाणवायला लागली तसतशा त्या सोडवण्यासाठी सहकारी कायद्यात वेळोवेळी आमूलाग्र बदल करणे अपरिहार्य झाले. आणि हे आमूलाग्र बदल जे 1960-61 पासून ते 2019 पर्यंत करावे लागले आणि अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आल्या, बदल आले, काही तरतुदी वगळाव्या लागल्या, काही तरतुदी नव्याने त्याच्या समाविष्ट कराव्या लागल्या. तर साधारण 59-60 वर्षामध्ये, मागील 60 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर जवळजवळ 74 ते 75 वेळा मोठमोठ्या प्रमाणात अशा दुरुस्त्या कराव्या लागल्या, कारण ती काळाची गरज होती. आजच्या घडीला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम जर आपण पाहिला तर 168 कलमे आहेत त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्या कलमांना अनुसरून नियम देखील तयार केलेले आहेत. तर तसा हा कायदा खूप मोठा आहे आणि या सगळ्या 168 कलमांची सहकारी गृहनिर्माण संस्थांना तेवढी त्याची आवश्यकता नाही आहे, कारण बरीचशी कलमं अशी आहेत की ती वेगवेगळ्या सोसायटींना लागू आहेत, वेगवेगळ्या सहकारी संस्थांना ती लागू आहेत. ते देखील हा आणि एकच कायदा त्या सगळ्या प्रकारच्या सोसायट्यांना उपयोगी होईल अशी काही कलमं आणि ती 168 कलमं त्याच्यामध्ये. इंटरनेटसाठी प्रॉब्लेम येतो, इंटरनेट इज अनस्टेबल. हॅलो, ओके. तर मित्रांनो, या सर्व तरतुदींमध्ये महत्वाच्या तरतुदी जर बघितल्या तर संस्थेची नोंदणी, सभासदत्व, सभासद व कार्यकारी समितीचे हक्क व कर्तव्ये, प्रशासकीय कारभार चालवणे, निधी गोळा करणे, निधीचा विनियोग करणे, सभासदत्व संपुष्टात येणे, थकबाकी वसुली, निवडणुका, समिती बरखास्ती, सोसायटीच्या नोंदणी रद्द होणे, सोसायटीचे लिक्विडेशन, अशा अनेक अन्य प्रकारच्या तरतुदी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेल्या, जेणेकरून सोसायटीचा कारभार करताना सभासदांना किंवा मॅनेजमेंटला कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षात असंही आढळून येईल की काही सहकारी संस्था म्हणजे सहकारी पतपेढ्या बघा, सहकारी सूतगिरण्या पहा, सहकारी बँका देखील किंवा सहकारी कारखाने, पर्टिक्युलरली कोणत्याही संस्थेचं नाव मी घेत नाही, आपल्याला थोडा माहीत असाल तर ह्या म्हणजे सहकार चळवळ जरी जोरात चालू असेल किंवा चांगले फोपावले असतील तरी काही या वेगळे वेगळे आहेत. त्या कारणामध्ये देखील आपण आज जाण्याचं काही कारण नाही आहे. पण इतर काही संस्था जरी बंद पडल्या वेगळ्या वेगळ्या कारणास्तव, तरी सहकारी गृहनिर्माण संस्था मात्र ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सहकारी गृहनिर्माणाचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि आपल्या सर्वांना एक आपल्याला अभिमान असला पाहिजे की जसे इतर कारखाने किंवा बँका बंद पडल्या तशा सहकारी गृहनिर्माण संस्था काही बंद पडलेल्या नाही आहेत. आणि त्यात एवढंच नव्हे तर त्याच्यात आता नवीन गोष्टी ऍड झालेल्या आहेत, म्हणजे सोसायट्यांचं पुनर्वसन किंवा रिडेव्हलपमेंट जे आपण म्हणतो तशा रिडेव्हलपमेंट देखील ही कन्सेप्ट आलेली आहे. त्यामुळे या सहकारी गृहनिर्माण संस्था जो आहे
त्यांना आजच्या तारखेला कोणताही धोका नाही म्हणा, किंवा एक व्यवसाय चांगला आणि चांगला सहकार चळवळीला पोषक असा हा गृहनिर्माण व्यवसाय हा चाललेला आहे. आपल्या सोसायटीची जी बांधकामं झाली अगोदर, कारण पूर्वी बांधकामाशी संबंधित जो काय कायदा होता तो मोफा कायदा होता. 1963 साली हा कायदा आला. जसा 1960 साली सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आला, त्याचप्रमाणे 1963 साली मोफा कायदा अस्तित्वात आला. आणि आता अलीकडे मध्यंतरी केंद्र सरकारने नवीन रेरा कायदा देखील आणला. पण हे सर्व कायदे आणण्यामागे उद्दिष्ट हेच होतं की बांधकाम व्यवसायात पारदर्शकता यावी, प्रामाणिकता आणि खरेदीदाराची म्हणजे आपल्यासारख्या ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी हे सगळे कायदे आणले गेले. आणि हा 154ब देखील त्याच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने हे 154B मध्ये बऱ्याच तरतुदी आणून ही त्याच्यामध्ये नवीन ऍड केलेली आहे. आता सहकारी व्यवसायामध्ये पुनर्बांधणी रिडेव्हलपमेंटची मागणी देखील जास्त व्हायला लागलेली आहे. पुनर्बांधणीमध्ये देखील आज अनेक त्रुटी किंवा काही गोष्टी लोकांना अनुभव आलेले की बिल्डर कडून फसवणूक देखील त्या रिडेव्हलपमेंटमध्ये झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी शासनाने एकूणच या बांधकामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ट्रान्सपरन्सीच्या उद्देशाने कलम 79A मध्ये अधिकाराचा वापर करून 3 जानेवारी 2009 रोजी गाईडलाईन्स प्रसिद्ध केले. आणि या गाईडलाईन्सच्या आधारे या सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या ज्या बांधकामं चालू आहेत त्याला अनुसरून ती बांधकामं होत आहेत. आता हा रिडेव्हलपमेंटचा विषय जो आहे तो एक दुसरे अन्य व्यक्ती आहेत त्यांच्याकडे हा विषय आहे, तर ते त्यांची भूमिका आणि त्याबद्दल त्यांचं म्हणणं मांडतीलच. पण रिडेव्हलपमेंट या विषयावर मी जास्त जात नाही. इतर गोष्टी 154B मध्ये आपल्याला बऱ्याच आहेत, तर त्याच्याकडे मी वळतो. आणि अशा प्रकारे हे साधारण 2013 मध्ये केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 97वी घटना दुरुस्ती करणं हे सगळ्या राज्यांना त्यांच्या राज्यात सहकारी कायद्यामध्ये बदल करून 97वी घटना दुरुस्ती करण्यासाठी सूचना दिल्या गेल्या. त्याप्रमाणे आपल्याकडे देखील महाराष्ट्रात 97वी घटना दुरुस्ती ही करण्यात आली. साधारण फेब्रुवारी 2013 मध्ये ही 97वी घटना दुरुस्ती अंमलात आली. त्याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये तुम्हाला त्यातल्या काही महत्वाच्या तरतुदी सांगतो की ज्या आपल्याला दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा आपल्याला त्याला फेस करावं लागतं किंवा त्याचा आपल्याला उपयोग करावा लागतो, किंवा त्या तरतुदींकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. एक ऑथराइज पर्सन म्हणून एक नव्याने कन्सेप्ट तयार केली गेली या 97व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम नवीन ऍड करून. तसंच ज्या सहकारी बँका आहेत त्या सहकारी बँकांसाठी एक्सपर्ट डायरेक्टर ही एक नवीन नेमणूक केली. त्याची उद्दिष्ट आणि त्यांची कार्यप्रणाली किंवा त्यांचं काय काम आहे हे त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. पण ते सहकारी बँकांशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर आता जास्त त्याच्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही. त्याच्यानंतर महत्वाची तरतूद जी सभासदांच्या दृष्टीने जी आहे तर ती ऍक्टिव्ह आणि नॉन ऍक्टिव्ह मेंबरशिप ही कन्सेप्ट आणली या नवीन घटना दुरुस्तीमुळे. तर त्याच्यामध्ये त्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक सदने त्याच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये स्वतः पार्टिसिपेशन करावं, इंटरेस्ट घ्या, सोसायटी कशी चालते त्याचा प्रत्येक सभासदाचा सहभाग असावा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, जरी तो कलर असो किंवा नसो. तर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ऍक्टिव्ह आणि नॉन ऍक्टिव्ह मेंबर ही एक कन्सेप्ट आणली. आता ऍक्टिव्ह मेंबर म्हणजे काय, तर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा जर आपण विचार केला तर ऍक्टिव्ह मेंबर म्हणजे दरवर्षी जी आपली अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग होते, वार्षिक सर्वसाधारण सभा, त्या एजीएम मध्ये सलग 5 वर्ष जे एजीएम होते त्या 5 वर्षांपैकी कमीत कमी एका मीटिंग मध्ये तरी त्यांनी त्याची हजेरी लावली पाहिजे, त्यांनी सहभाग त्याचा दाखवला पाहिजे, तर त्याला ऍक्टिव्ह मेंबर म्हणून गृहीत धरलं जातं. तर समजा एखादा सभासद सलग 5 वर्ष जर हजर राहू शकला नाही तर तो नॉन ऍक्टिव्ह मध्ये लगेच त्याचं स्टेटस तयार होतं आणि त्याला पण जर 5 वर्ष काही कारणास्तव तो त्याची योग्य आणि जेन्युइन कारणं असतील आणि सोसायटीला जर त्यांनी तसं लेखी कळवलं की मला या कारणास्तव एजीएम मध्ये हजर राहता येणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, सभासद परदेशात असतात
किंवा काही वृद्ध सभासद असतात त्यांना तिथे राहत असून सुद्धा किंवा मुंबईचा फ्लॅट मधला असेल, एखाद्या पुण्याला जाऊन राहिला असेल आणि त्याच्या आजारपणामुळे किंवा इतर काही वैयक्तिक कारणामुळे जर तो सलग काही 5 वर्ष जर सभासद सभेला हजर राहू शकला नाही तर त्याला त्यातनं सूट देण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहे. आणि जर त्याने आगाऊ कळवलं की मी या कारणास्तव मी हजर राहू शकत नाही आणि सोसायटीला जर ती कारणं योग्य वाटली तर त्याच्यामध्ये त्याला एक्झम्पशन देखील मिळू शकतं आणि त्याला तेवढी सूट मिळते. तर अशा परिस्थितीत जरी तो सलग 5 वर्ष हजर राहिला नाही तरी देखील तो नॉन ऍक्टिव्ह मध्ये तो कन्वर्ट होणार नाही. तसंच तो परसिस्टंट डिफॉल्टर असता कामा नये. सततचा जर तो हे पेमेंटमध्ये थकबाकी असेल आणि बरेच प्रयत्न करून देखील तो वारंवार थकबाकीच राहत असेल तरी देखील त्याला नॉन ऍक्टिव्ह मेंबर म्हणून त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. आणि पहिली 5 वर्ष झाल्यानंतर पुढील 5 वर्षात देखील जर तो कंटिन्युअस हजर राहिला नाही एजीएम मध्ये आणि कोणत्याही योग्य कारणाशिवाय तर कायद्यात अशी तरतूद आहे की सोसायटी त्याचं सभासदत्व रद्द करू शकते. तर ही फार महत्वाची एक तरतूद आहे जी प्रत्येक सभासदाने गांभीर्याने ही विचार करण्यासाठी होते. त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ही 97 या घटना दुरुस्तीमध्ये पूर्वीच्याच तरतुदीमध्ये थोडाफार फरक करून नो कॉन्फिडन्स मोशन अगेन्स्ट ऑफिसर किंवा कमिटी मेंबर विरुद्ध आणता येतो. ही तरतूद देखील महत्वाची आहे. सोसायटीचे कमिटीसाठी ही महत्वाची आहे. त्याच्यानंतर एजीएम घेण्याची जी तरतूद आहे ह्या नवीन दुरुस्तीमुळे ती त्या याच्याप्रमाणे पूर्वी आपल्याला 14 ऑगस्ट पूर्वी एजीएम घेण्याची तरतूद होती. म्हणजे 31 मार्चला जर फायनान्शियल इयर क्लोज झालं तर त्याची एजीएम सर्व ऑडिटेड अकाउंट्स जनरल सभेसमोर ठेवण्याची तारीख अंतिम तारीख होती 14 ऑगस्ट. आता त्या तरतुदीमध्ये बदल झाल्यामुळे त्याच्यात थोडासा बदल असा केला आहे की ऑडिटेड अकाउंट्स हे अकाउंटिंग इयर क्लोज झाल्यानंतर 4 महिन्यात सोसायटीने तयार करून घ्यायचे. म्हणजे 31 मार्चला आपलं फायनान्शियल इयर संपतं. 31 मार्च पासून 4 महिन्याची मुदत आपल्याला कायद्याने दिलेली आहे. सर्व अकाउंट फायनान्शियल स्टेटमेंट ही ऑडिट करून घेणं आणि त्याच्यानंतर एजीएम घेण्याची मुदत जी आहे ती फायनान्शियल इयर क्लोज पासून म्हणजे 31 मार्च पासून 6 महिन्यात म्हणजे 30 सप्टेंबर पूर्वी एजीएम ही व्हायलाच पाहिजे. पूर्वी 14 ऑगस्ट पर्यंत जर सभा घेता येत नसेल, एजीएम घेता आली नसेल तर रजिस्ट्रारला पॉवर्स होत्या संस्थेने अर्ज करायचा आणि मुदतवाढ मागायची. तर रजिस्ट्रार आपल्या अधिकारात अशा प्रकारची मुदतवाढ देऊ शकत होते. पण आता अशा प्रकारची काही तरतूद राहिलेली नाही आहे. आणि जर कोणत्याही योग्य कारणाशिवाय जर 30 सप्टेंबर पर्यंत एजीएम कॉल केली गेली नाही तर मीटिंग कॉल करण्याची ज्याची जबाबदारी आहे सेक्रेटरी असेल किंवा चेअरमन असेल, बायलॉप्रमाणे दिलेलं आहे, कायद्यात दिलेलं आहे की कोणी एजीएम बोलावली पाहिजे, तर मग त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेतली जाऊ शकते, त्याला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. तर ही देखील एक महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक कमिटी सदस्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यावी की आपल्याला एजीएम ही मुदतीतच घ्यायला पाहिजे, कारण एक्सटेन्शनची त्याच्यामध्ये काही तरतूद नाही आहे. तसंच मग सुपर सेशन कमिटी सुपर सेशन करायची पॉवर्स आहेत रजिस्ट्रारला. त्याच्या जागी ऍडमिनिस्ट्रेटर किंवा असोसिएशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर हे अपॉइंट करायची तरतूद आहे. नंतर कलम 81 खाली ऑडिटर नेमण्याची तरतूद जी आहे ती पूर्वीपासून आहे. फक्त त्यात बदल एवढा आहे की जे रजिस्ट्रारच्या म्हणजे शासनाने तयार केलेल्या एम्पॅनलमेंटवर जे ऑडिटर ज्यांची नोंद झालेली आहे तर असे ऑडिटर सोसायटीने त्यांच्या लिस्टमधून निवडून त्यांच्याकडे आपली ऑडिट पत्रकं, आपली हिशोबाची पत्रकं देऊन त्यांच्यामार्फत ऑडिट करून घ्यावं. तर अशा प्रकारच्या काही तरतुदी ज्या आहेत बघितलं तर 97व्या घटना दुरुस्तीमध्ये 167 कलम जर आपण बघत गेलो तर अजून अनेक तरतुदी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. पण आपल्या गृहनिर्माण संस्थेशी संबंधित जे काही तरतुदी आहेत मी त्याचाच ओहापोह केलेला आहे शॉर्टमध्ये काही ठराविक कलम समोर घेऊन. त्याच्यानंतर मित्रांनो की हे 154ब हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले. आता सहकारी कायदा जर आपण बघितला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट तर त्याच्यामध्ये आतापर्यंत एक्सक्लुझिव्हली हाऊसिंग सोसायटीसाठी कोणतीही वेगळी रचना किंवा कायदेशीर तरतूद अशी नव्हती. जे काय होतं जे इतर संस्थांना लागू होते त्यातल्याच तरतुदी हाऊसिंग सोसायटीला देखील लागू. पण जसं हे क्षेत्र हाऊसिंग सोसायटीचं क्षेत्र जसं रिडेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी त्याचा विस्तार व्हायला लागला, व्यापक स्वरूप त्याचं धारण व्हायला लागलं,
जे गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपण बघतो की रिडेव्हलपमेंट ही कन्सेप्ट सुद्धा ही फार जोरात आणि लोक फार त्याचे उपयोग करत आहेत. तर अशासाठी काही अडचणी यायला लागल्या आणि त्या अडचणी दूर व्हाव्या किंवा सोसायटीला काही अधिकार मिळावे म्हणून काही डेफिनेशन म्हणजे व्याख्येमध्ये देखील काही तरतुदी आल्या, तसेच रिडेव्हलपमेंटशी संबंधित देखील काही तरतुदी आल्या आणि 154B चॅप्टर 13 हा नव्याने इंट्रोड्यूस केला गेला आणि त्या 154B मध्ये जवळजवळ 31 सबसेक्शन आहे. म्हणजे पूर्वीचे जर आपण बघितले की 166 जे 165 जी काय पूर्वीची कलम आणि त्यात ही कलम 31 देखील ऍड केली, तर टोटल महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियममध्ये ह्या कलमांचा पण देखील समावेश होऊन ही कलम वाढवली गेलेली आहे. तर मित्रांनो, नवीन 154B कायद्यामध्ये आणताना किंवा चॅप्टर 13B ह्या कायद्यामध्ये आणताना काही जुन्या ज्या तरतुदी आहेत त्या तशाच कायम ठेवलेल्या आहेत आणि काही वगळण्यात देखील आलेल्या आहेत की ज्या हाऊसिंग सोसायटीची त्याचा काही संबंध नाही आहे अशा काही तरतुदी वगळण्यात देखील आलेल्या आहेत. त्याचा पण मी शॉर्टमध्ये 1-2 वाक्यामध्ये तुम्हाला त्याचा परिचय करून देतो. हा जो चॅप्टर 13B आणि 154B खाली जे 31 सबसेक्शन जे कायद्यामध्ये नव्याने आले, तर तो पहिल्यांदा शासनाने एक ऑर्डिनन्स काढला आणि 9 मार्च 2019 रोजी गेल्या वर्षी हा ऑर्डिनन्स शासनाने काढला आणि त्या अंतर्गत ह्या सगळ्या नव्या तरतुदी सहकारी कायद्यामध्ये समाविष्ट करण्याचा तो ऑर्डिनन्स काढला आणि त्याच्यानंतर या ऑर्डिनन्सला 23 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र शासनाचे त्यावेळचे राज्यपाल त्यांनी ॲसेंट दिला आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि तो बुक्समध्ये इंट्रोड्यूस झाला. असं जरी असलं तरी ह्या नवीन सगळ्या तरतुदी या 9 मार्च 2019 पासूनच अंमलात आल्या एक रिट्रॉस्पेक्टिव्हली. नंतर अशा प्रकारे ह्या नवीन तरतुदी कायद्यामध्ये आणल्या गेल्या आणि ज्या काही वगळल्या आहेत त्या ॲग्रिकल्चरल मार्केटिंग सोसायटी, अपेक्स सोसायटी किंवा बोनसशी संबंधित, कंझ्युमर सोसायटी, क्रेडिट स्ट्रक्चर सोसायटी, लिफ्ट इरिगेशन सोसायटी, प्रोड्युसर सोसायटी इत्यादी सोसायटींशी संबंधित जी काही कलम होती ती महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित नसल्याने तेवढ्यापुरतीच वगळलेली आहे, पण मूळ कायद्यातनं काही कलम वगळली गेलेली नाही आहे. तसंच 101 कलम जे आहे रिकव्हरीसाठी, तर वसुलीसाठी असणारं कलम देखील वगळण्यात आलंय, पण त्याच्या जागी नवीन कलम इंट्रोड्यूस केलेला आहे 154B सबसेक्शन 29 खाली. तर ह्या रिकव्हरीच्या प्रोसिजर बद्दल देखील आता मी जास्त विस्तारात जात नाही, कारण त्याचे वक्ते वेगळे आहेत आणि जेव्हा त्यांचा टर्न येईल तेव्हा ते आपल्याला याच्याबद्दल सगळी माहिती देतीलच की त्याची प्रोसिजर काय आहे वसुलीची आणि नवीन कायद्याच्या कलमाप्रमाणे वसुली कशी करता येईल. काही जुन्या कायद्यातल्या आहेत त्या गोष्टी किंवा तरतुदी तशाच कायम ठेवलेल्या आहेत. जरी हा चॅप्टर 13B ऍड केला असला तरी जुन्या तरतुदी आहेत तशाच शासनाने ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ बायलॉज किंवा कमिटीची रचना, कमिटीची जी रचना आहे, चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी, कोऑपरेटिव्ह कोर्ट, कोऑपरेटिव्ह अपील कोर्ट, तसंच सहकार वर्ष 31 मार्च जे आहे जे अगोदर होतं ते तसंच कायम ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर लिक्विडेशनच्या वगैरे आणि काही रूल्स हे आहे तसे ठेवलेले आहेत. रजिस्ट्रेशनची प्रोसिजर, अमेंडमेंट इन बायलॉज, अमलगमेशन, डिव्हिजन ऑफ सोसायटी, कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, तसंच डिरजिस्ट्रेशन, अशा काही ज्या तरतुदी आहेत त्या या नवीन कायद्यात देखील इलेक्शन वगैरे हे सगळं कायम ठेवलेलं आहे. फक्त त्याच्याबरोबर इलेक्शन बाबतीत काही रूल्स वेगळे केलेले आहेत आणि ते देखील त्याच्यासाठी देखील आपल्याकडे वक्ते आहेत, तर ते त्याबद्दल अधिक त्याच्यावर उजेड पाडतील आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही 97वी घटना दुरुस्ती आणि ह्या 154B अशी कलमं इंट्रोड्यूस केली गेलेली आहेत. आता 154B जर आपण बघितला त्यातली महत्वाची कलम जी आहेत त्याचा मी आपणासमोर काही वस्तुस्थिती मांडतो त्याची. याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट हा कन्सेप्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने काही तरतुदी आणल्या. पूर्वी याची बिल्डर प्रमोटर किंवा चीफ प्रमोटर ही कन्सेप्ट जी होती ती फक्त मोफा कायद्याखाली आपल्याला बघायला मिळायची. पण आता 154B हा जो नव्याने जो काय त्यांनी चॅप्टर 13B मध्ये जो इंट्रोड्यूस केलेला आहे, तर त्याच्यामध्ये काही व्याख्या, त्याच्यामध्ये डेफिनेशन्स ज्या इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. उदाहरणार्थ अलॉटी म्हणजे कोण असला पाहिजे, जो मेंबर सोसायटीचा मेंबर झालेला आहे
आणि ज्यांनी डेव्हलपरकडून फ्लॅट घेतलेला आहे असा मेंबर, अशी व्यक्ती ही अलॉटी म्हणून गणली जाईल. त्याच्यानंतर आर्किटेक्टची व्याख्या त्याच्यामध्ये आणलेली आहे. कदाचित रिडेव्हलपमेंटचा विषय समोर ठेवून ह्या आर्किटेक्टची डेफिनेशन या कायद्यामध्ये आणलेली आहे. असोसिएशन ऑफ सोसायटी ही एक कन्सेप्ट आलेली आहे. ऑडिटर, पूर्वी देखील ऑडिटर ही कन्सेप्ट होती किंवा कलम 81 मध्ये ऑडिटरची हे तरतूद आहे. पण ऑडिटर कोण असावा याबद्दलचं स्पेसिफिक ह्या पॅनलवरचा कसा एम्पॅनल झालेला ॲडव्होकेट त्यांच्या पॅनल लिस्टमधनं, अप्रूव्ड लिस्टमधनं कोण असावा, तर त्याबद्दलची माहिती या डेफिनेशनमध्ये आलेली आहे. बिल्डर प्रमोटर ही एक कन्सेप्ट आलेली आहे. चीफ प्रमोटर, ज्या पूर्वी या दोन्ही ज्या व्याख्या आपल्या मोफा कायद्याखाली आपण बघत असू, तर ते आता हे 2019 पासून सहकारी गृहनिर्माण कायद्यामध्ये आलेले आहेत. कॉर्पस फंड ही एक नव्याने तरतूद आलेली आहे. जे ज्या सोसायट्या रिडेव्हलपमेंटमध्ये जातात आणि त्यांनी रिडेव्हलपमेंट राईट बिल्डरला देण्याबाबत जो काय त्यांना मोबदला मिळतो कॉर्पस फंडच्या स्वरूपात, तर त्याबद्दलची तरतूद आहे. त्याच्यानंतर कमिटीच्या देखील व्याख्या त्यांनी केलेल्या आहेत, पण फारसा फरक नाही आहे त्याच्यामध्ये. कमिटी मेंबर कोण असावा, डिफॉल्टर ही एक नवीन त्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. तर डिफॉल्टर कोण असावा किंवा कोणाला म्हणता येईल, तर डिफॉल्टर हा फ्लॅट ओनर किंवा जो ज्याच्या ताब्यात कब्जात फ्लॅट आहे अशी व्यक्ती ही डिफॉल्टर असू शकते. पहिल्यांदा ही कन्सेप्ट स्पष्ट नव्हती. आता बऱ्याच शंकांचं निरसन झालेलं असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की मेंबर जो आहे सोसायटीचा, फ्लॅट ओनर जो आहे, तो त्या फ्लॅटमध्ये राहत नाही आणि एक त्रयस्थ व्यक्ती त्याच्यात तिथे राहत असते, ऑक्युपंट म्हणून. तर त्यांच्या संदर्भात जर रिकव्हरी करायची झाली तर बऱ्याच वेळा संभ्रम निर्माण व्हायचा की नक्की वसुली कुणाकडनं करायची, कारण मूळ मेंबर जागेवर नाही आहे आणि राहतो तिसरीच व्यक्ती राहते. तर या दोघांना त्याच्यामध्ये समाविष्ट केले गेलेलं आहे की जर डिफॉल्टर राहिला तर या दोघांकडनं वसुली करता येते. आणि जर 3 महिने बिलं इश्यू करून किंवा डिमांड नोटीस काढून देखील 3 महिने जर त्यांनी पेमेंट दिलं नाही तर त्याला डिफॉल्टर म्हणतात. तसंच सोसायटीचे ड्यूज हे कधी म्हणायचे, तर त्याची बाबत देखील याच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि डेफिनेशनमध्ये ह्या गोष्टी सगळ्या आणलेल्या आहेत. फ्लॅट ही कन्सेप्ट जशी मोफा कायद्यामध्ये होती, जवळजवळ तशीच्या तशी ही महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था हा जो नवीन चॅप्टर ऍड केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणलेली आहे. कदाचित रिडेव्हलपमेंट ही कन्सेप्ट समोर दृष्टिकोन ठेवून त्याबाबत ही तरतूद आणलेली आहे. जनरल बॉडी, जनरल मीटिंग याबाबत देखील गाईडलाईन दिलेल्या आहे. आणि हाऊसिंग सोसायटी म्हणजे काय, तर पूर्वी जुन्या कायद्याप्रमाणे हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला असं आढळून येतं की ज्याची उद्दिष्टे किंवा ऑब्जेक्ट किंवा पर्पज जो आहे हाऊसिंग सोसायटीचा, तो सभासदांना प्लॉटचं वाटप करणं, जिथे प्लॉट होल्डरची सोसायटी आहे आणि त्यांना मग घर बांधण्यासाठी तो फ्लॅट अलॉट करणं, किंवा जर ऑलरेडी फ्लॅट्स घेतलेले असतील बिल्डरकडनं तर त्या बिल्डिंगचं मेंटेनन्स, त्याला इतर सुविधा उपलब्ध करून देणे, अशा प्रकारची पूर्वी बिझनेस ऑफ सोसायटी म्हणून किंवा ऑब्जेक्ट ऑफ सोसायटी ही कन्सेप्ट होती. पण आता या नवीन तरतुदीप्रमाणे ही जुनी कन्सेप्ट तर कायम ठेवलेली आहेच, परंतु कन्स्ट्रक्शन ऑफ ॲडिशनल टेनेमेंट्स ऑर प्रिमायसेस बाय युजिंग पोटेन्शियल ऑफ द लँड, म्हणजे हे रिडेव्हलपमेंट हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही तरतूद कायद्यामध्ये शासनाने आणलेली आहे. आता पूर्वी एक आपल्याला आढळून येईल की ह्या घटना 154B हा येण्यापूर्वी टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी आणि टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी असं क्लासिफिकेशन, सब क्लासिफिकेशन सोसायटी रजिस्टर करताना केलं जात होतं. आपण आपल्या सोसायटीची जर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट बघितली तर बऱ्याच अंशी आपल्याला आढळून येईल की आपली सोसायटी ही टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी असं त्याचं सब क्लासिफिकेशन आढळून येईल. आणि फार थोड्या सोसायट्या आता आढळून येतील की त्यांचं सब क्लासिफिकेशन हे टेनंट ओनरशिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं आढळून येईल. आता ह्या दोन्हीमध्ये तसं बघितलं तर फरक खूप आहे आणि तो महत्वाचा कायदेशीर फरक आहे. या दोन व्यतिरिक्त इतर हाऊसिंग सोसायट्या देखील आहेत, मॉर्गेज कोऑपरेटिव्ह सोसायटी वगैरे वगैरे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि आपण सगळे या टेनंट को पार्टनरशिपशी संबंधित असल्यामुळे आपलं स्टेटस काय, नक्की आपल्या फ्लॅटचं स्टेटस काय, आपण जे राहतो ते आपल्याला तिथे कायदेशीर आपलं स्टेटस काय आहे, तर या दोन्ही प्रकारच्या सोसायट्यांची जर आपण व्याख्या बघितली तर त्यातनं स्पष्ट होतं. टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी जर आपण पाहिली तर ही टेनंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे
की जमीन जी आहे मग ती लीजवर असो किंवा ओनरशिपवर असो, तर जमिनीची मालकी ही सोसायटीची असते. पण त्याच्यावर जे स्ट्रक्चर बांधलेलं आहे, त्याच्यावर जी घरं आहेत, उदाहरणार्थ बंगले वगैरे असतील, प्लॉट होल्डर सोसायटी आणि बंगलो टाईप सोसायटी जर असेल, तर ते स्ट्रक्चर जे आहे, जे कन्स्ट्रक्शन त्या जमिनीवर आहे, त्याची मालकी मात्र त्या कन्सर्न मेंबरची असते, सभासदाची असते. म्हणजे इथे ओनरशिप ही दोन विभागात आलेली आहे. लँडची ओनरशिप ओव्हरऑल आहे ती सोसायटीची, आणि त्याच्यावरचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते सभासदाच्या मालकीचं. पण टेनंट को पार्टनरशिप जर आपण ही कन्सेप्ट बघितली, या सब क्लासिफिकेशन मध्ये काय होतं की जे फ्लॅट्स अलॉट केलेले आहेत किंवा आपण बिल्डरकडनं विकत घेतलेले आहेत, तर फ्लॅट आणि त्या बिल्डिंगच्या खालची जी जमीन आहे, या दोन्हीची मालकी म्हणजे लँड ॲज वेल ॲज द बिल्डिंग ऑर कन्स्ट्रक्शन अबाउट द लँड, या दोन्हीची मालकी या टेनंट कोऑपरेटिव्ह पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीमध्ये ही सोसायटीकडे जाते. म्हणजे बघा, हे थोडं जरा आपल्याला वेगळं वाटेल, बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहीत नसते की आज मी म्हणू शकतो का की मी माझ्या फ्लॅटचा मालक आहे, संपूर्ण मालक आहे. तर या डेफिनेशन प्रमाणे आपण गेलो तर असं म्हणता येणार नाही की मी माझ्या फ्लॅटचा मालक आहे. ओव्हरऑल मालकी जी आहे ती सोसायटीकडे जाते. कारण आपल्या सोसायट्या, आपण जर आपला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट बघितलं तर त्या सब क्लासिफिकेशन जर आपण त्याचा अभ्यास केला तर आढळून येईल की टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण येत असल्यामुळे आपला फ्लॅट तसंच जमिनीखालची, आपल्या इमारती खालची जी जमीन आहे, याची मालकी कायद्यानेच सोसायटी ज्या तारखेला रजिस्टर होते त्या तारखेपासूनच हे स्टेटस सगळं सोसायटीकडे जातं. तर अशा परिस्थितीत आपण पूर्णपणे जो आपला एक समज असतो की मी पूर्ण एकमेव या माझ्या फ्लॅटचा मालक आहे, तर तसं या डेफिनेशनवरनं असं आढळून येत नाही. मग आपलं स्टेटस काय, फ्लॅट परचेसरचं, मेंबरचं त्या फ्लॅटमध्ये त्याचं नक्की स्थान काय, तो कुठे आहे नक्की. तर त्याचं फक्त ऑक्युपन्सी राईट्स, म्हणजे त्याला जो भोगवट, त्या फ्लॅटचा जो भोगवटा करण्याचं जे काय त्याला अधिकार आहेत कायद्यामध्ये, तेवढा पुरताच त्याचा अधिकार आहे. आणि जेव्हा एखादा सभासद फ्लॅट जेव्हा विकतो, दुसऱ्या व्यक्तीला विकतो, आपण त्याचं डॉक्युमेंट करतो, रजिस्टर करतो, स्टॅम्प ड्युटी भरतो, तर ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी आपण त्याला आपले ऑक्युपन्सी राईट्स त्याला ट्रान्सफर करतो, हस्तांतरित करतो, आणि त्याच्या बदल्यात आपण त्याच्याकडनं त्याचा मोबदला घेतो, कन्सिडरेशन घेतो. पण ओव्हरऑल राईट, टायटल, इंटरेस्ट किंवा जी कन्सेप्ट आहे ओनरशिपची, ती आपण त्याला देऊ शकत नाही, कारण आपल्यालाच अधिकार नाही येतो. त्यामुळे जे काय ट्रान्सफर होतं ते ऑक्युपन्सी राईट्स या स्वरूपात ते ट्रान्सफर होतं. तर हा एक मूलभूत फरक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मेंबर्स या व्याख्येमध्ये पूर्वीची जी मेंबरची जी कन्सेप्ट होती ती त्यामध्ये थोडासा फरक केलेला आहे. आणि मेंबरशिप ही आता मूळ मेंबर जो आहे तो सोसायटी रजिस्ट्रेशन करताना जी व्यक्ती रजिस्ट्रेशन प्रपोजलमध्ये जिचा समावेश आहे, जिनं त्या ऍप्लिकेशन फॉर्मवर सह्या केलेल्या आहेत आणि योग्य ती कागदपत्र, रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स सोसायटीला किंवा रजिस्ट्रार समोर सुपूर्द केलेली आहे, तर ती व्यक्ती ही मेंबर म्हणून त्याला मान्यता प्राप्त आहे, ती सोसायटीची मेंबर आहे. आणि या मेंबरशिपमध्ये देखील आणखी दोन प्रकार त्यांनी केलेले आहेत, तीन प्रकार केलेले आहेत. एक असोसिएट मेंबर, त्याच्यानंतर जॉईंट मेंबर आणि प्रोव्हिजनल मेंबर. आता असोसिएट मेंबर ची कल्पना जी आहे, तर कोण असोसिएट मेंबर असू शकतो, तर मूळ सभासदाच्या संमतीने, लेखी संमतीने एखादी व्यक्ती, म्हणजे त्या डेफिनेशन मध्ये त्यांनी जी फॅमिलीची व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती येतात असोसिएट मेंबर्स होण्यासाठी, जे एलिजिबिलिटी आहे, तर त्यामध्ये हजबंड, वाईफ, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, सन, डॉटर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, नेव्ह्यू आणि नीस, ह्या सर्व व्यक्ती ह्या असोसिएट मेंबर किंवा सहयोगी सभासद होण्यास पात्र आहेत. याच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्ती जर कोणी सभासदत्व मागत असेल तर ह्या डेफिनेशन मध्ये त्यांचा इन्क्लूड केलेलं नसल्यामुळे त्यांना कदाचित सोसायटी सभासदत्व नाकारू शकते. दुसरा प्रकार आहे हा जॉईंट मेंबर. याच्यापूर्वी जर आपण बघितलं, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये 97वी घटना दुरुस्ती होईपर्यंत देखील किंवा त्याच्यानंतर ह्या 2019 ची ही नवीन अमेंडमेंट येईपर्यंत देखील जॉईंट मेंबरशिप ही कन्सेप्टच नव्हती. पण आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की जॉईंट मेंबर म्हणजे दोघांची नावं शेअर सर्टिफिकेटवर आहेत, दोघे जॉईंटली मेंबर आहेत, एकाचं नाव पहिलं आहे, दुसरा नाव दुसरं आहे. अशा प्रकारे आपण बरीचशी मेंबरशिप आपण बघितली आहे. तर ती खरं जॉईंट मेंबरशिप
क्लिअर कट त्याची डेफिनेशन नसल्यामुळे त्याला ते तसं स्टेटस प्राप्त नव्हतं. आता जॉईंट मेंबरशिप म्हणजे काय, एकापेक्षा जास्त व्यक्तींनी जर सहकारी संस्था रजिस्टर होण्याच्या वेळेला रजिस्ट्रेशन प्रस्तावास त्या कागदपत्रांवर जर सह्या केलेल्या असतील तर त्या सर्व व्यक्ती जॉईंट मेंबर म्हणून गणल्या जातात. पण त्या दोन्ही व्यक्ती किंवा 3 व्यक्ती जॉईंट मेंबर जेवढे असतील त्या सगळ्यांचा त्या फ्लॅटमध्ये एकत्रितरित्या राईट शेअर असला पाहिजे, राईट टायटल इंटरेस्ट काही ना काही स्वरूपात असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांची आर्थिक गुंतवणूक ती प्रॉपर्टी घेण्यामध्ये काहीतरी असली पाहिजे. मग ती 1% 100% कितीही पर्सेंटमध्ये असू शकते, पण हे कंपल्सरी आणि त्याबद्दल त्याचं डॉक्युमेंट हे रजिस्टर झालेलं असलं पाहिजे. तर अशा व्यक्ती जॉईंट मेंबर म्हणून होऊ शकतात. बऱ्याच वेळा आपण पाहतो की सुरुवातीच्या काळात एकच सभासद असतो ज्याच्या नावे शेअर सर्टिफिकेटवर नाव पण असतं आणि त्याच्या नावे ॲग्रीमेंट देखील झालेलं असतं. ते ॲग्रीमेंट रजिस्टर असतं, बिल्डरकडनं त्यांनी एकट्याने फ्लॅट घेतलेला असतो. पण त्याला जर एखाद्याला बरोबर घेऊन जॉईंट मेंबर करायचं असेल तर त्याला जसं असोसिएट मेंबर करता येतं त्याचं इतकं सोपं नाही आहे ते. जॉईंट मेंबरसाठी मग त्या नवीन येणाऱ्या मेंबरला असं काय दाखवता येण्यासारखं आहे की त्याचा शेअर, राईट टायटल इंटरेस्ट त्या फ्लॅटमध्ये एकत्रितरित्या उत्पन्न झालेला आहे. तर मग त्यासाठी मग काही वेळेला काही कंपल्शन्स असतात व्यक्तींवर की एखाद्याला जॉईंट मेंबर म्हणून घ्यावं. तर अशा वेळेला मग त्याच्या नावे गिफ्ट डीड करतात. मग त्या फ्लॅटमधला एक 10%, 20%, 25% आपल्या आपल्या चॉईस प्रमाणे लोक त्याच्यामध्ये मग एखाद्या सभासदाला गिफ्ट डीड करून ते डॉक्युमेंट रजिस्टर करतात आणि दाखवतात की बाबा याचा एवढा % हा एक त्याच्यामध्ये त्याचा शेअर किंवा राईट टायटल इंटरेस्ट हा निर्माण झालेला आहे. किंवा काही केसेसमध्ये आपण बघतो की हक्क सोडपत्र रिलीज डीड देखील करतात. मूळ मेंबर जो आहे तो त्याचा काही पर्सेंटेज जो आहे तो हक्क सोडपत्राच्या रजिस्टर डॉक्युमेंट करून तो त्रयस्थ व्यक्ती ज्याच्या नावे त्याला जॉईंट मेंबर करून घेत असेल अशा व्यक्तीच्या नावे देखील करू शकतो. आणि असा रजिस्टर्ड डॉक्युमेंटद्वारे ज्याचा राईट टायटल इंटरेस्ट क्रिएट झालेला असतो तर अशी व्यक्ती देखील जॉईंट मेंबर त्या फ्लॅटसाठी होऊ शकते. तिसरा प्रकार जो आहे मेंबरशिपचा तो आहे प्रोव्हिजनल मेंबर. आता ही महत्वाची तरतूद आली आहे कायद्यामध्ये. प्रोव्हिजनल मेंबर जे आहे ती बऱ्याच वेळा आपण पाहतो की नॉमिनेशन जिथे दिलेलं असतं अशा केसेसमध्ये जो नॉमिनी असतो तर नॉमिनीच्या नावे नो डाऊट त्याच्या नावे शेअर हस्तांतरण करायला लागते सोसायटीला. परंतु आता त्याच्यामध्ये मुदत दिलेली आहे. हा प्रोव्हिजनल मेंबर म्हणून त्याला स्टेटस दिलेला आहे आणि तो टेम्पररी स्वरूपाचा मेंबर होऊ शकतो जर नॉमिनी असेल तर. मग किती दिवस असं करू शकतो तो, त्याला मेंबरशिप ही अशी किती काळ राहू शकते की काय इनडेफिनेट पिरियडसाठी किंवा परमनंट लेवलला त्याला मेंबरशिप देता येत नाही. जोपर्यंत त्या फ्लॅटच्या संदर्भात एखादी व्यक्ती माननीय कोर्टाकडून हे स्वतः तो हेअर आहे हे जोपर्यंत प्रमाणित करून आणत नाही, म्हणजे हेअरशिप सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला किंवा सक्सेशन सर्टिफिकेट म्हणतो, अशा प्रकारचं जोपर्यंत कोर्टाकडून डॉक्युमेंट काही आणत नाही तोपर्यंतच नॉमिनी ही व्यक्ती ती सोसायटीची सभासद राहू शकते. एकदा का त्रयस्थ व्यक्तीने कोर्टाकडून तो एक दाखला आणला, वारस म्हणून जो काय आहे त्याच्या हक्काचा वारस दाखला आणला की मग त्या व्यक्तीला सोसायटीला सभासद करून घ्यावं लागतं. कायदेशीर जी पूर्णतः प्रक्रिया जी आहे मेंबरशिप फी भरणं, अर्ज देणं वगैरे या सगळ्या केल्यानंतर तर अशी व्यक्ती ही प्रोव्हिजनल मेंबर न राहता ती रेग्युलर मेंबर राहते. आणि मग या केसमध्ये प्रोव्हिजनल मेंबरचं जे टेम्पररी पिरियडसाठी जे काय त्याला सभासदत्व दिलेलं असतं ते संपुष्टात येतं. तर अशा ह्या महत्वाच्या तरतुदी मेंबरशिपच्या बाबत या नवीन कायद्यामध्ये आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण म्हटलं तर सोसायटी रजिस्ट्रेशन करताना देखील रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी अशी एक तरतूद आहे. तर त्या तरतुदीप्रमाणे कमीत कमी 5 व्यक्ती पाहिजे. पूर्वी जर आपण बघितलं तर कमीत कमी 10 व्यक्तींची गरज असायची. 10 व्यक्ती असतील तरच सहकारी गृहनिर्माण संस्था हे रजिस्ट्रारकडे आपल्याला नाव दाखल करता येत असे. आणि 10 पेक्षा कमी असेल तर मग त्याच्यासाठी स्पेशल परमिशन मंत्रालयातनं घेऊन वगैरे 8 वगैरे सभासद असतील तर अशा या सगळ्या प्रवास कटकटीचा असायचा. तर त्याप्रमाणे सोसायटी रजिस्टर होत असे. आता कमीत कमी 5 वरती संख्या आणलेली आहे आणि एकूण फ्लॅट ज्या त्या बिल्डिंगमध्ये जेवढे असतील त्याच्या कमीत कमी 51% लोक असले पाहिजे. आणि यातली जी संख्या जास्त असेल तर अशी लोक रजिस्ट्रेशन प्रपोजलमध्ये जॉईन होऊन संस्था रजिस्टर करता येते. आता ज्या 5 व्यक्तींबद्दल जो कायद्यात उल्लेख केलेला आहे या नवीन तरतुदीमध्ये 154B2 खाली जो उल्लेख केलेला आहे त्याच्यात एक्सप्लेनेशन मध्ये एक गोष्ट याच्या स्पष्ट केलेली आहे
की मेंबर ऑफ फॅमिली त्यांनी डिफाईन केलेलं आहे. म्हणजे बघा, जर सोसायटी स्थापन करायची असेल तर एका फॅमिलीतले मेंबर असता कामा नये, कमीत कमी 5, पण हे 5ही वेगळ्या वेगळ्या फॅमिलीतले लोक असले पाहिजे. आणि फॅमिली कोण, तर फॅमिलीमध्ये व्याख्येमध्ये त्यांनी दिलेलं आहे की वाईफ, हजबंड, फादर, मदर, डिपेंडंट सन आणि अनमॅरिड डिपेंडंट डॉटर. तर ह्या व्यक्तीच फॅमिलीच्या व्याख्येमध्ये आणलेल्या आहे. आपण फॅमिलीची व्याख्या जर बघितली तर वेगळ्या वेगळ्या कायद्यांमध्ये वेगळी वेगळी फॅमिलीची व्याख्या आहे. हिंदू लॉ मध्ये बघितलं, हिंदू सक्सेशन मध्ये बघितलं तर फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये बरेच काही त्याच्यामध्ये अन्य घटक देखील आहेत फॅमिलीतले. पण ह्याच तरतुदीमध्ये 152B मध्ये जर आपण बघितलं तर असोसिएट मेंबर मध्ये जर आपण बघितलं तर बघा, हजबंड, वाईफ, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, सन, डॉटर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, नेव्ह्यू, नीस, अशा जे आहेत असे जवळचे जे नाते आहेत तर त्यांचा समावेश करत येतो. पण जर रजिस्ट्रेशनसाठी एकाच फॅमिलीची लोक नसली पाहिजेत, पण ती फॅमिली कोण, तर त्याच्यामध्ये मात्र हे फक्त 5च लोक इन्क्लूड केले गेलेले आहे. तर अशा प्रकारे हा एक ह्याच कायद्यामध्ये हा थोडा फॅमिलीच्या डेफिनेशन बाबत थोडासा हा एक गमतीशीर प्रकार मला आढळून येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, की कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रोग्राम जो आता आपण करत आहोत हे देखील कंपल्सरी, तर त्याची तरतूद आहे 154B(6) खाली. या तरतुदीखाली प्रत्येक सोसायटीला हे ट्रेनिंग त्याच्या मेंबर्सला आणि कमिटी मेंबर्सना हे ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे. आणि ते ट्रेनिंग घेताना याबाबत जी शासनाला फी भरावी लागते ते शुल्क जे आहे ते सोसायटीने त्यांच्या फंड्समधनं भरायचं असतं. तर अशा प्रकारची ही तरतूद आहे महत्वाची, जी आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात आहे. त्यानंतर अजून काही तरतुदी आहेत की ज्याचा मी शॉर्टमध्ये उल्लेख करतो. हस्तांतरण करायचं असेल तर, मगाशी मी जसं म्हणलं की हस्तांतरण जर करायचं असेल तर ते कोणत्याही प्रकारचं हस्तांतरण, शेअर किंवा फ्लॅट ट्रान्सफर करायचं असेल तर ते वारस हक्क सोडून, वारस दाखला सोडून रजिस्टर डॉक्युमेंट द्वाराच करता येतं. मग त्याबाबत तुम्ही सेल अग्रीमेंट करा, गिफ्ट डीड करा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट करा, पण ते रजिस्ट्रारकडे त्याची नोंद होऊन रजिस्टर करून असं प्रकारचं डॉक्युमेंट असेल तर त्या हस्तांतरणाला मंजुरी मिळते. आणि एखादी सभासद जर मयत झाली असेल तर त्यांनी जर नॉमिनी नेमला असेल तर त्या नॉमिनीच्या नावाने तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे टेम्पररी पिरियडसाठी आपल्याला त्याला सभासद करून घेता येईल, सब्जेक्ट टू तो कोर्टाकडून अप्रोप्रिएट वारस दाखला आणण्यासाठी. आणि जर नॉमिनेशनही जर नसेल तर मात्र कोर्टामार्फत योग्य तो दाखला आणणं आवश्यक आहे. जी व्यक्ती त्या फ्लॅटसाठी क्लेम करेल आफ्टर डेथ ऑफ त्या ओरिजिनल मेंबर, तर त्या व्यक्तीला कोर्टातून एक अप्रोप्रिएट सर्टिफिकेट आणावं लागेल, ज्याला आपण सक्सेशन म्हणतो किंवा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, अशा प्रकारचं जे हेअरशिप सर्टिफिकेट. तर असं डॉक्युमेंट आणून ते सोसायटीला दिलं आणि जर सभासदत्वाची मागणी केली तर त्या व्यक्तीला सभासदत्व देता येतं. आता हे जे सोसायटीचे ड्यूज जे आहे, सोसायटीचे ड्यूज समजा काही शिल्लक राहिली, बाकी थकबाकी मासिक बिलांपोटी जर काही राहिली तर नो डाऊट की त्याला तरतूद आहे रजिस्ट्रारकडे जाऊन अर्ज करणे आणि ते वसुली दाखला घेऊन ती प्रोसेस सुरू करणे. पण यात महत्वाचं एक बाब म्हणजे की आपला जो फ्लॅट आहे तर त्या फ्लॅटवर त्या थकबाकी रकमेच्या इक्विव्हॅलंट सोसायटीचा बोजा आपोआप कायद्याने जडतो. म्हणजे ती प्रॉपर्टी, आपला फ्लॅट जर थकबाकी आपली असेल तर तो एन्क्युम्बर्ड होतो. तर ही एक महत्वाची त्याच्यामध्ये तरतूद आहे 154B(14) खाली. ह्या गोष्टीचा देखील सभासदांनी विचार करावा. काही सभासदांना म्हणजे ज्यांचे उद्दिष्ट चांगले नसतात ते कदाचित सोसायटीला थकबाकीचं बाकी ठेवून परस्पर व्यवहार करतात आणि विक्री करून जातात. अशा फार थोड्या घटना होतात, पण अशा होतात घटना. अशा केसमध्ये सोसायटीला त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून सोसायटीचा त्याच्यावर एन्क्युम्बर राहतो. म्हणजे घेणारी व्यक्ती जी आहे ती थकबाकी टू द एक्सटेंट ऑफ एरियर ती प्रॉपर्टी, एन्क्युम्बर्ड प्रॉपर्टी विकत घेतो आणि ती थकबाकी सोसायटी त्या नवीन आलेल्या व्यक्तीकडून देखील वसूल करू शकते. कारण आपण सोसायटी जी मंथली मेंटेनन्सची जी बिलं रेज करते किंवा जी मागणी करते, हे जे आहे ते हे चार्जेस जे आहे किंवा ही थकबाकी जी आहे ही व्यक्तिगत अशी नाहीये. व्यक्तिगत इन द सेन्स त्या कन्सर्न मेंबर किंवा त्याच्यावर नाहीये, पण ती आपल्या फ्लॅटवर आहे, आपल्या इमूवेबल प्रॉपर्टीवर या सगळ्या लेवीज आकारल्या जातात आणि म्हणून त्या फ्लॅटवर सोसायटीचा बोजा
कायद्याने चढवला जातो आणि ती प्रॉपर्टी इन्क्युम्बर्ड होते. त्याच्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर एक जुन्या कन्सेप्ट मध्ये मी थोडा जातोय. जुनी कन्सेप्ट म्हणजे आपण जर बघितलं तर साधारण 40-50 वर्षापूर्वी ज्या सोसायट्या कुलकर्णी सर. येस मॅडम. Excuse me, Kulkarni sir. येस येस Sir, I'm मॅडम. sorry to interrupt in between, but I guess we might just. Yes, sir, I can hear you. We can start with the training. Yes, yes. So I will proceed further. I have come to the concluding stage, but I will finish my remaining points within a short time. So friends, you know that before 50 years, the housing construction was also in existence, and even before MOFA Act came into existence, the people used to construct the houses, used to buy the lands. This is the old story. Those members who are now nearing 60 and above, they are more aware of this concept. And in that case, the only financing company to the housing societies was, as per my knowledge, that Maharashtra State Cooperative Housing Finance Corporation, that is MSC HFC. Like today, there are so many financial institutions which are giving loans to housing, building as well as the project as well as the individual flat also. But in those days, individual flat loan was not available, and to the entire project, this financial institution MSC HFC was used to finance for purchasing the land and building. And they used to mortgage the property as a security against the loan amount. And whatever the construction cost was computed, that was distributed among the members, and in monthly bills, this managing committee society used to recover that amount of construction loan from the member. In those cases, in those days, since the individual flat was not available and financial institution was not given the housing loan on that, there was one case which was which made this step very clear. That case was there was a dispute between two persons, and they had some money recovery matter. One person succeeded in lower court, matter went in appeal, so that person succeeded. Then it went to high court and in Supreme Court. So in that, Supreme Court has given its verdict. This is a case of 1970, and the verdict was given that a flat of individual flat in the society is mortgageable. It can be mortgaged and sold in auction, and one can recover the money in execution of decree, money decree. So when this concept was made clear by the Supreme Court, then all the financial institutions, banks, other financial institutions, they came into the field and they started individual flat purchaser also. 1974 Supreme Court case, this was a drastic change in the financial aspect as far as the lending on construction is concerned, flat construction is concerned. Thereafter, when MOFA Act came into existence, the housing loan was increased, and of course, naturally, at that time, at the time of construction, before construction, or until the society was registered, the society was nowhere in the picture because existence of society was not there as far as the construction in under MOFA Act is concerned. Therefore, taking advantage of 1970 and whatever constructions were constructed under MOFA provisions, the financial institutions started lending the loan amount to the individual flat purchaser also. That aspect, the important what I want to address you on this point is nowhere society is in picture, because society was not existence. The society came into being after they sold the flats and people or builder registered the society. From that date, society came into existence. See the beauty. Whenever the society is registered under Tenant Co-Partnership Act, under this subclassification, the entire ownership goes to the society, and the flat purchaser remain with only occupancy rights. So this is something
very interesting, I can say right now, because the point of law and support has also given this, that flat purchaser has only occupancy rights, and therefore, uh, whenever the society's balance sheet, if we see the housing society's balance sheet, in asset side, property is shown land and building, whereas entire contribution in the building and land is of the members. Society has not, as far as this aspect is concerned, but in balance sheet ownership is shown in the name of society. Secondly, wherever we obtain the loan, housing loan, we in our income tax returns, individual person, we show in our balance sheet also that this property belongs to me as a owner. So this type of something anomaly, which is which a little bit disturb me, because this concept, according to me, is not yet clear. But whatever law is there as of date, we have to go by that. Second thing I want to put before you is that this MOFA and now for that matter RERA, they are no doubt they are for the benefit of flat purchaser or consumer, wherever he wants to invest his savings and life earning. These acts are made for protection of the members. Then one more thing I would like to advance before you, address to you, is that as I have said, that as far as asset part is concerned, the ownership, how ownership can lie with the society, because society has none. And not even that, if we sell our flat, but in that case also, so this is also something which I am in a position. If a member himself is contributing entire amount himself from his pocket, and if he purchases the purchaser or selling his flat in resale, then provision is there that member should pay premium to the society. Now premium, no, it's okay, it's a funding of society. The law framers or bylaw framers must have given some weightage to other aspects, which I am not aware of that. But these are some legal anomalies which are disturbing me. So you may also have your views as viewers. They can also put light on that, or they can think over that. But that doesn't mean that you from tomorrow you start society. Ultimately, we are bound by the bylaws, provisions of bylaws, rules and regulations, and therefore this is just I have opened my mind as far as this ownership concept is concerned. Even in balance sheets also, I have come across number of balance sheets of housing federation, housing societies, wherein the share capital is shown. Earlier it was 250 per share money in multiplied by number of members. Now it is 500 multiplied so many numbers. So that is the paid up capital, share capital is shown. Then what about if a society is showing asset in their balance sheet of our properties? Then why not the share capital also should be in that proportion? So that accounting point also, I have discussed this issue with some of the auditors also, but still I am not getting correct answer. One can think it over, and if he wants to discuss with me, his suggestions are most welcome. I will be more happy if this academic concept we can discuss, not in this session, because there are question answers also, and I'm told that some members have sent their queries, and I have to answer those queries also. So now I hope I have concluded, and I will take full stop to my submission, and only I will open this for attending the questions and your queries. So if one by one queries are passed on to me, I will try to answer those queries, and I will try to satisfy the concerned person. But उससे पहले thank you Kulkarni sir to guide us with all the knowledge you had. On the contrary, thank you so I am much, very sir. much thankful to this association, particularly Mr. Satnam Singh, Mr. Chitre, that they have given me this opportunity. I am also very much thankful, and it's a good experience for me also. And I hope most of the people, they must have enjoyed this today evening discussion. And with that, I would like to thank Advocate Kulkarni sir
and other members and participants of this training session to join us. And that's it. Thank you so much, sir.